नमस्कार मंडळी. तर आम्ही सगळे फ्रेंड्स निघालोत आज बाहेर फिरण्यासाठी. तर व्लॉग माझा शेवटपर्यंत बघा, खूप धमाल आणि खूप मजा होणार आहे. मध्ये स्किप नका करू. फायनली आम्ही पोहोचलोत कविताताईच्या माहेरी वाघेरा येथे. तर आता बघा इथे सगळे गाडीमधून उतरले आणि सगळ्यांचा पाय ताणायचं काम चालू आहे. नंतरला मी घरामध्ये सगळ्या मेंबरला भेटण्यासाठी पोहोचले. तर पहिली भेट झाली माझी वहिनीची. तर इथं वहिनी कॅमेऱ्यासमोर यायला खूप लाजत होत्या. तर आम्ही सगळे बाहेर बसलो होतो. मग काय कायदेशीर इथं मस्तपैकी आमच्यासाठी आला होता एकदम मस्त. आम्ही थंडा वगैरे घेतला. मग नंतरला निघालो खालती हर्सुलचा घाट बघण्यासाठी. बघू शकता खूप छान मस्तपैकी हिरवागार आमच्या समोर मस्त व्ह्यू होता आणि खूप छान गार वारा पण सुटला होता आणि खूप कॉमेडी वगैरे चालू होती. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा व्ह्यू होता आमच्या समोर आणि फुल आम्ही धमाल फुल एन्जॉय करत आहे. मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. आम्ही घाट फिरून आल्यानंतर आमच्यासाठी स्टार्टर बनवले होते. बघू शकता तुम्ही मस्तपैकी एकदम इथं आमची थाटामाटामध्ये सोय केली होती. आणि बघा इथे खूप वेगळ्या पद्धतीने आम्हाला ते स्टार्टर दिलं होतं. तर सगळे बघा कसे तुटून पडलेले आहेत आणि खूप खाण्यामध्ये मग्न आहेत. बघू शकता तुम्ही सगळे. खाल्ल्यानंतर आम्ही निघालो होतो सगळेजण कविताताईच्या मोठ्या बहिणीकडे जाण्यासाठी, म्हणजेच मोठ्या ताईकडे. तर इथे बघा आल्यानंतर सगळ्यांचा सर्वे चालू झालेला आहे. आमचं बाहेर फिरून झाल्यानंतर आम्ही आलो घरामध्ये. मग काय सगळे हॉलमध्ये निवांत बसले होते. सगळ्यांच्या गप्पा शप्पा चालू होत्या. इथे मी किचनमध्ये गेली, बघितलं तर काय ताईने आमच्यासाठी स्पेशल डिश बनवली होती. शेवया घरगुती गावठी मस्तपैकी आणि मला त्या खूप आवडतात. मग काय ताईने कायदेशीर पिशवी काढली आणि माझ्यासाठी पॅक करायला घेतल्या होत्या. तर इथे बघा मस्तपैकी सगळे मस्त बसून शेवयाचा आनंद घेऊ राहिलेत आणि मला तर खूप आवडतात. म्हणून पहिला तर बघा मंडळी, आमच्या दाजींनी माझ्या सगळ्या फ्रेंड्सचा शाली टाकून सन्मान केलेला आहे. मग काय आमच्या अंगावर पण ताईंनी साड्या टाकल्या होत्या. तर आम्ही फायनली घरी येण्यासाठी निघालो. आम्हाला खूप रिक्वेस्ट करत होते की तुम्ही आजची नाईट थांबा, मस्तपैकी मजा करू. असं पण काय करू, आम्हाला टाइम नव्हता. मग आम्ही निघालो. तर निघाल्यानंतर बघा ताई आणि दाजी आम्हाला गाडीपर्यंत सोडायला आले. तर ताईकडून मज्जा भरपूर केल्यानंतर आम्ही 1.5-2 किलोमीटरवर पुढे आलो. तर पुढे आल्यानंतर एक मंदिर लागला आम्हाला. खूप उंचावर मंदिर होतं. तर ते सती आईचं मंदिर म्हणून होतं. तर तिथे गावकरी लोकांनी जर नवस घेतले तर ते पूर्ण होत नाही मोस्टली. आणि बाहेरच्या लोकांनी इथे नवस वगैरे घेतले तर ते पटकन पूर्ण होऊन जातात. असं ते महत्व आहे त्या मंदिराचं. तर खूप ते उंचावर होतं आणि खूप छान आणि सुंदर असं मंदिर होतं. बघू शकता तुम्ही इथं नवस घेतलेले त्यांचे इथं नवसाचे ते लाकडाचे असे बनवून ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकताय आणि खूप छान असं मंदिर आहे. तर तुम्ही या मंदिराला कधीतरी नक्की
सगळे फिरून आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो, हातपाय वगैरे धुतले. मग काय खूप आम्हाला भयंकर भूक लागली होती. तर इथे वहिनींनी आमच्यासाठी 3 मोठे गावठी कोंबड्यांचा बेत केला होता. बघू शकता एकदम मस्तपैकी झणझणीत मस्तपैकी रस्त्याला तरी आली होती. तर वहिनींचा हातचा स्वयंपाक म्हणजे एकच नंबर आणि खूप सगळ्यांना आवडला पण होता. मग काय आमची बसायची व्यवस्था होती ती टेरेसवर केली होती. तर सगळ्यांना भुका लागल्या होत्या. इथे बघा तर सगळे कसे पटापट येऊ राहिलेत. तर खूप मजा केली, एन्जॉयमेंट खूप केली आम्ही इकडे आणि खूप कॉमेडी पण चालू होती. तर आम्ही इकडे कधी पण नेहमी आलो का आमची व्यवस्था जी राहते ती खूप थाटामाटातच केली जाते आणि खूप मान सन्मान आम्हाला देतात. ही आमच्या निलेश दादाची सासरवाडी आहे, म्हणजेच कविताताईचं माहेर घर आहे हे. तर मी तर नेहमी येतेच, पण कैतनचे फ्रेंड्स वगैरे फर्स्ट टाइम आले होते. जेवणासाठी आम्हाला इंद्रायणी भात, चपात्या होत्या आणि गावठी 3 कोंबड्यांचा बेत केला होता. मस्तपैकी डावच आला होता एकदम जेवायला. मग जेवण वगैरे झाली, मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, कारण का अंधार पण खूप पडला होता. तर मग काय सगळे बघा आम्हाला सोडण्यासाठी गाडीपर्यंत आले आणि खाली पण आले होते सोडण्यासाठी. इथे बघा ध्रुवी बघा वहिनीकडून यायचं नाव नाही घेत, कारण का ध्रुवीला इथे राहायचा विचार होता, कारण ध्रुवीला इकडे लाड प्रेम वगैरे खूप एक्स्ट्रा भेटत असतं. मग इथे आमच्या आईला पण मी सांगितलं होतं आई हाय करा. मग फायनली आम्ही इकडनं निघालो. आम्हाला खूप म्हणजे खूप वेगळी आमची सोय केली होती. खूप मजा आली, खूप मस्त वाटलं, खूप एन्जॉयमेंट केली आणि खूप मजा केली. तर मंडळी आम्हाला येत्या वेळेस खूप उशीरच झाला होता, अंधार पडला होता. मग काय रात्रीचे 8 वाजले होते. तर आम्हाला सगळ्यांना चहा प्यायचा होता. मग आम्ही इथे कोणाला चहा प्यायचा होता त्यांनी चहा घेतला, कोणाला बिस्किट खायचं होतं त्यांनी बिस्किट थंडा वगैरे घेतला. मग काय इथे पण सगळ्यांची मस्करी चालू होती, गप्पा शप्पा चालू होत्या. तुम्हाला काय सांगू मंडळी, आम्ही एवढी एन्जॉयमेंट केली तेवढी कमीच आहे. मग फायनली आम्ही जव्हारमध्ये पोहोचलो. मग काय पोहोचल्यानंतर खूप थोडासा दुःखही वाटला, कारण का आजचा दिवस तो होता आमचा खूप चांगला आणि खूप मस्त गेला आणि खूप मजा पण आली. तर फायनली आम्ही घरी पोहोचलो. मग सगळ्यांना हॅलो हाय बाय केलं. मग सगळे फ्रेंड्स आले होते फिरायला. मग काय मजा तर येणारच आणि खूप एन्जॉयमेंट पण झालेली आहे. तर माझा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. माझ्या इन्स्टाच्या आयडीला पण जाऊन तिथे फॉलो करा, फेसबुकला पण फॉलो करा, सपोर्ट करा. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर खूप शेअर करा. बघा शेवटपर्यंत व्लॉग बघा. बाय मंडळी.